बीड जिल्ह्यातील भगवान भक्तिगडावरती आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा जी आहे ती पार पडतोय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या दसरा मेळाव्याची पूर्णपणे तयारी जी आहे ती सुरू आहे आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत ती जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पंकजा मुंडे थोड्या वेळातच हेलिकॉप्टरने या ठिकाणी येणार आहेत। 11च्या दरम्यान या ठिकाणी पंकजा मुंडे देखील रवाना होणार आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी धनंजय मुंडे देखील असणार आहेत। या बंधू आणि बहिणी बंधूचा जी हे आहे या ठिकाणी या कार्यक्रमात एकत्र येणार आहेत आणि दोघंही या ठिकाणी काय भूमिका घेणार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। माझ्याबरोबर आता या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। कशा पद्धतीने तयारी केली आहे, काय तयारी आहे तुमची दसरा मेळाव्याची? दसरा मेळाव्याची तयारी पाहताल तर गेल्या 1 महिन्यापासून या ठिकाणी दसरा मेळाव्याची तयारी चालू आहे। हे पारंपरिक दसरा मेळावा असल्यामुळे 10 वर्षापासून सावरगाव या तयारीमध्येच असतो। ज्या दिवशी दसरा मेळावा संपतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही पुढच्या दसरा मेळाव्याची प्रतीक्षा करत असतो। अशा पद्धतीने आम्हाला एक वळण पडलेलं आहे आणि ही राष्ट्रसंत भगवान बाबाची जन्मभूमी असल्यामुळे सर्व सावरगावकरांनी या ठिकाणी एकजुटीने येणाऱ्या सर्व लोकांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून जेवणाची सोय या ठिकाणी केली, पिठलं भाकरीची सोय या ठिकाणी केली आहे। 2 लाख बिस्लरी बॉटल या ठिकाणी आलेल्या आहेत। वेगवेगळ्या ताईंनी आवाहन केल्यापासून या ठिकाणी किराणा किट आलेले आहेत ज्या पूरग्रस्तांना मदत करायची आहे। आणि आपण पाहू शकता हा दसरा मेळावा मैदान परिसर आत्ताच पूर्ण भरण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून लोक या ठिकाणी येत आहेत। जवळपास 6 ते 7 लाख लोक येण्याचा अंदाज या ठिकाणी आहे आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी 1000 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी काल रात्रीपासूनच तैनात करण्यात आले। जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्याचा काही फरक या ठिकाणी पडू शकतो का? आता आपण पाहू शकता 4-5 दिवसापूर्वी इथं पूर होता, पावसाचं पाणी या ठिकाणी साचलं होतं, पण भगवान बाबाचे कृपा आशीर्वाद म्हणा, मुंडे साहेबांचे कृपा आशीर्वाद म्हणा, या ठिकाणचा पूर पूर्णपणे ओसरलाय, पूर्ण पाणी शेतातलं निघून गेलंय। पण हा दसरा मेळावा पारंपरिक आहे। पूर परिस्थिती असली, ओला दुष्काळ असला, कोरडा दुष्काळ असला, काही जरी असलं तरी ही परंपरा मोडता येत नाही। ही परंपरा कायम चालू ठेवावी लागते, ही भक्ताची मागणी आहे। एकंदरीतच थोड्या वेळामध्ये पंकजा मुंडे जी आहेत ती या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि भगवान बाबाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करून या दसरा मेळाव्याला जी आहे ती सुरुवात करणार आहेत। कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, भगवान भक्तिगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।